पिंपळगावचा कुंडलिक सीमेवर शहीद झाला आणि नावातच सैनिक असणाऱ्या टाकळीमध्ये स्मशान शांतता पसरली। गावात प्रवेश करताच या गावाला सैनिक टाकळी असं का म्हणतात याची प्रचिती येते। देशासाठी बलिदान देणाऱ्या 18 सैनिकांचं स्मारक ताठ मानेनं उभं आहे। शिवरायांचा पुतळा स्वराज्याची शिकवण देतो। शाळेतही देशप्रेमाचे धडे गिरवले जातात। इथल्या प्रत्येक घरात किमान एक तरी सैनिक आहेच, जो सीमेवर देशाचं संरक्षण करतो। लष्करातल्या जवानांचे जीर्ण स्वेटर्स सैनिक टाकळीची गाथा सांगतात आणि निवृत्त जवानांची अवस्थाही सांगतात। 1096 कुटुंब असलेल्या या गावामध्ये गावांना आजपर्यंत जवळजवळ 1500 पेक्षा जास्त जवान हे सैनिक म्हणून देशाला पुरवलेले आहेत। आणि आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये गावच्या 18 जवानांनी बलिदान दिलेलं आहे। पिंपळगावचा कुंडलिक शहीद झाला आणि सैनिक टाकळीतल्या अर्जुनच्या फोटोकडे आईची नजर वळली। कारगिल मधल्या युद्धात अर्जुन धारातीर्थी पडला। या आईनं आपल्या देशासाठी 4 मुलं दिली आहेत। त्यातला धाकटा अर्जुन हा आईचा लाडका होता। हालाकीच्या परिस्थितीला लष्करानं साथ दिली आणि अर्थार्जनासाठी आणि देशसेवेसाठी 4ही भाऊ लष्करात सामील झाले। वनवासात 4 मुलं मोठी केली आणि मी सैनिक घालवली। सैनिक घालवल्यावर माझ्या एक मुलाचा शहीद झाला। मग सरकारनं आम्हाला त्या बायका पोराची काही सोय केली हे म्हणायचं आहे मला। देशासाठी मी बलिदान मूल्य देऊन बसलो। मदत काय केली नाही, काय दिली का मदत? तेवढं काय आम्हाला डोक्यात नाही। या थोर मातांची जणू सैनिक टाकळीमध्ये परंपराच आहे। काळजावर दगड ठेवून नव्हे, या माता आपल्या पोटच्या पोरांना देशसेवेसाठी अभिमानानं पाठवतात। माझे पण मिस्टर सैन्यातच होते। रिटायर झाल्यानंतर ते घरी वारले आणि काय घरी दवाखाना आहे ते आम्ही केलंच की। ते आता 2 वर्ष झालं वारले। माझी पण लहान मुलं आहेत। आता एकटा भरती होणार म्हणून लागलाय। आता दुसरा एकटा आहे 11वीला, त्याला पण मी शिकवून सैन्यातच घालवणार आहे। आमची पोरं सगळीच जायची, सैन्यात जायची, काय तर देशासाठी करतील अशीच आमची इच्छा आहे। सुलाताईंची कथा तर आणखीनच करू। लग्न झालं आणि हळद उतरायच्या आत पती रावसाहेब यांना सैन्याचं बोलावणं आलं। बायको विसरेन पण कट्यार विसरणार नाही ही शपथ सार्थ करण्याची वेळ आली। 1987चा काळ। श्रीलंकेतल्या जाफना बेटांवर शांती सैन्यात दाखल झालेले रावसाहेब शहीद झाले। माझं लग्न 1987 साली झालं। त्यानंतर ते पूजा झाल्याने सकाळ उठून गेले। त्याच्यानंतर ते परत 1 महिन्यानंतर 5-6 दिवसाच्या सुट्टीवर आले होते। त्याच्यानंतर ते आलेच नाही। ते 1987ला 29 नोव्हेंबर 1987 रोजी आम्हाला सोमवारी समजले की अशाला ते युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाले। त्यावेळेला आम्हाला इतकं म्हणजे त्यावेळेला माझं वय एकदम लहान होतं। 18 वर्षाची होते। माझं वयच नव्हती की मी एवढं समजू शकले किंवा त्यांना पाहू शकले। म्हणजे त्यांच्या आणि आमचे बाची म्हणजे परिचयच नसल्यामुळं मला त्यावेळेला काही जाणवलं। तर आता इतकं वाईट वाटतं की खरंच आपण काहीतरी लय मोठं काहीतरी गमावून बसत आहे। ही अतिशय मोठी खंत माझ्या मनामध्ये आहे। पण या गावाचं नाव सैनिक टाकळी कसं पडलं याचीही एक रंजक कथा आहे। 1968 साली विकास कामांच्या उद्घाटनासाठी भारताचे संरक्षण मंत्री गावात आले। गावकऱ्यांनी लौकिकाप्रमाणे सैनिकी वेशात त्यांचं स्वागत केलं। भारावलेल्या मंत्र्यांनी गावाला उपाधी दिली, सैनिक टाकळी। त्या गावातली लोक मुलांनी किंवा लोक असणे जे आहे मिलिटरीमध्ये जायचं किंवा देशाचे रक्षण करायचं हा त्याच्या रक्ताचा गुणधर्म आहे। मी जसं माझं एक उदाहरण देतो तुम्हाला की माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, मी, माझा भाऊ हे आम्ही आमची कमीत कमी 3 पिढ्या जे आहे हे झाले हे आर्मीमध्ये देशाचे रक्षण करण्यासाठीच आम्ही झालेलो आहे। माझा जन्मच देश सेवेसाठी झालेला आहे अशी भावना सैनिक टाकळीतल्या तरुणांची आहे।
त्यामुळंच दरवर्षी या गावातले तरुण सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत. सीमेवर प्राणार्पण करणाऱ्या जवानांबाबत बेताल राजकारणी बाष्कळ बडबड करतात तेव्हा हे गाव संतापत. तरण्या बांडपोरांची तळपायाची आग मस्तकात जाते. पण अशा राजकारण्यांकडे सैनिक टाकळी दुर्लक्ष करून आपली देशसेवा कायम ठेवतात. भारतामध्ये कुठलाही जवान असा सुस्त तुम्हाला मिळणार नाही की सैन्यापासून आपल्या देशासाठी कुठलाही धोका येऊ नये ह्यासाठी तत्पर डोळ्यामध्ये तेल घालून तिथं सर्व्हिस करतोय. पण आजकाल जे चाललंय आता जे प्रमाण जे कमी झालेलं ते परत वाढतंय. ती घुसखोरी थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी विशेष पावलं उचलली पाहिजे. कारण आता काय झालंय की जवान तयार असून काही उपयोग नाही. जोपर्यंत जवान तर सदैव तत्पर आहेत. देशाला सैनिक पुरवणारं गाव म्हणजे सैनिक टाकळी. मात्र हेच गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा आपल्या गावात व्हावी अशी मागणी सैनिकांकडून करण्यात येते. मात्र या मागणीला शासन नेहमीच केराची टोपली दाखवत आहे. बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या गावाला या सुविधा कधी निर्माण होतील असा प्रश्न आता या गावकऱ्यांकडून करण्यात येतोय. रणजित माजगावकर, एबीपी माझा, सैनिक टाकळी.